नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कशा आहात? मस्त ना? मस्तच राहायला पाहिजे. बघा, आज मी एकदम पारंपरिक आजीच्या पद्धतीची पोंगळ आमटीची रेसिपी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी. ही रेसिपी अगदी सोपी आणि सरळ आहे आणि एकदा खाल्ली तर आयुष्यभर चव विसरणार नाही, इतकी छान लागते. तर नक्की बनवून बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, इथं सगळा मसाला काढलेला आहे मी. डाळ घेतलेली आहे हरभऱ्याची, धने, खोबरं, थोडे खडे मसाले, लसूण आणि एक तेजपत्ता आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर आपल्याला हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तेल टाकून तव्यावर. आणि इथं एक कांदा घेतलेला आहे, कांदा पण आपल्याला भाजून घ्यायचा आहे. भाजल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते. हे बघा, अशा पद्धतीनं मसाला भाजून घेतलेला आहे. व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळं भाजताना व्हिडिओ दाखवलेला नाहीये. कांदा पण इथं भाजून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला सगळा मसाला मिक्सरच्या जारमध्ये टाकायचा आहे आणि कांदा पण टाकून द्यायचा आणि त्यामध्ये थोडी कोथिंबीर घालायची. काड्या असेल तर काड्या टाका कोथिंबीरीच्या, खूप छान होते टेस्ट. तर आपल्याला आता पाणी घालून बारीक वाटण तयार करायचं आहे याचं. खूप छान मस्त लागत ही भाजी, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. हे बघा, असं वाटण तयार झालेलं आहे, असं स्मूथ असं बॅटर तयार झालं. त्याच्यातून आपल्याला इथं 5-6 चमचे बॅटर बाजूला काढून ठेवायचं आहे. ते पुढे आपल्याला लागणार आहे. हे बघा, इथं 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. आता तुम्ही हे 2 पद्धतीचं करू शकता. बेसन पीठ गव्हाचं पीठ मिक्स करून पण करू शकतात किंवा नुसत्या बेसन पिठाच्या पण करू शकतात. तर इथं मी बेसन पिठाच्या दाखवलेले आहे. तर 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि 1 चमचा इथे लाल मिरची पावडर, थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि अशा पद्धतीचं जास्त घट्ट गोळा मळू नका. असं जसं आपण रोज चपातीला मळतो तसं गोळा तयार करून घ्यायचा आहे याचा. थोडीशी हळद पण टाकलेली आहे. आता थोडं तेल टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं मस्त आणि एक 5-10 मिनिटं भिजत घालून ठेवून द्यायचं आपल्याला. तोपर्यंत आपली पुढची आमटीची तयारी होऊन जाती. आता याचे किती गोळे होते ते तुम्हाला सांगते तेवढ्या याच्यामध्ये. हे बघा, 3 पोळ्याचे गोळे झालेले आहे. तर आपण असे गोळे तयार करून एक 10 मिनिटं बाजूला ठेवून देऊया. चला तर पुढची प्रोसेस करू. तर आता आपण इथं एक कढई घेतलेली आहे. त्यानंतर इथं 1.5 चमचे तेल टाकून घेतलं आणि इथं अर्धा 1 चमचा मटन मसाला घेतलेला आहे. थोडीशी हळद टाकलेली आहे आणि मग नंतर आपण जे बॅटर तयार करून घेतलं होतं, मसाला तयार करून घेतला होता तो टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित तेलामध्ये परतून द्यायचं आहे. कमी गॅसवर परतून द्यायचा, फुल गॅस ठेवायचा नाही, कारण की फुल गॅस केला तर मसाला खाली तळाला चिटकून जळू शकतो. तर इथं थोडा गरम मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा. आता आपल्याला थोडं 5 मिनिटं चांगला मसाला चांगला तेल सोडूस तर परतून द्यायचा आहे बघा, अशा पद्धतीनं. आणि इथं मसाला परतत आहे तोपर्यंत आपण बाजूला पाणी टाकून घेऊ आता एकदा. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं. आता ही आमटी तुम्हाला पतली हवी घट्ट हवी त्यानुसार करा. तर इथं मी पतली आमटी ठेवत आहे. आता आपण पाणी टाकून दिलेलं आहे. आता पाणी एकीकडे गॅसवर आपल्या आमटीला उकळी येत आहे तोपर्यंत मी पोळी लाटून घेतलेली आहे. तर आता पोळी तर जशी आपण नेहमी पोळी लाटतो तशी पोळी लाटायची, जास्त जाड नाही आणि जास्त पतली नाही, अशी पोळी लाटून घ्यायची. त्यानंतर आपल्याला असे कट करून घ्यायचे पोळीला. हे बघा, हे अशा पद्धतीनं. आणि त्यानंतर आपल्याला जो मसाला ठेवून घेतला होता ना आपण, तो मसाला थोडा असं बोटाना थोडा थोडा लावून घ्यायचा आहे. आणि आपण जर तुमच्याकडे जर वरुटा पाटा असेल ना तर तुम्ही मसाला आणखीन थोडा घट्ट करू शकतात. आता जसं आपण मिक्सर मध्ये काढतो तर जास्त घट्ट होत नाही, पतलं होतो मसाला. आता असं मसाला लावला आणि त्यानंतर अशी पोंगळी तयार करायची आहे, कारण की या आमटीचं नावच आहे पोंगळीची आमटी. हे बघा, अशी पोंगळी तयार झालेली आहे. आपण हे मसाला भरल्याच्या नंतर ही पोंगळ्या अशा सगळ्या तयार करून घेतलेल्या आहे. आता आपल्या इकडं रशाला पण आमटीला छान उकळी आलेली आहे. तर आपल्याला त्याच्यामध्ये सगळ्या पोंगळ्या सोडून द्यायच्या आहे आणि पोंगळ्या सोडल्याच्या नंतर आपल्याला
एकदम कमी गॅस करून 10 ते 15 मिनिटं भाजी चांगली उकळून घ्यायची आहे, म्हणजे आपल्या पोंगळ्या व्यवस्थित शिजल्या जातात. तुम्ही बघू शकतात. आता आपण सगळ्या पोंगळ्या इथं टाकून घेतलेल्या आहे. थोडीशी वरून कोथिंबीर टाकून देऊया, आणखीन भाजी टेस्टी होते. आणि अशी पोंगळ्या शिजल्याच्या नंतर 10 मिनिटांना असे बघा वर येत्या पोंगळ्या अशा फुगून मोठ्या मोठ्या होतात. तर मी तुम्हाला एक चेक करून पण दाखवते शिजल्या का नाही म्हणून. हे बघा किती मोठ्या मोठ्या झालेल्या आहे, छान मस्त. आणि ही भाजी जर तुम्ही खाल्ली ना एकदा बनवून, तर सगळे घरचे नेहमी नेहमी अशीच भाजी बनव म्हणून सांगतील. भाजीला काही नसलं तरी बी पटकन बनवून तयार होते. बघा मस्त शिजलेल्या आहे. तर चला आता आपण भाजी काढून घेऊ. गॅस बंद करूया. भाजी इथं काढून घेतलेली आहे. तर आजची ही नवीन रेसिपी तुम्हाला कशी वाटली, अगोदर तुम्ही बनवली होती का, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्याकडे बनवत असेल तर पोंगळ आमटी म्हणता का दुसरं काय म्हणतात ते पण मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.